मी या रोहितदादांनी जे शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलंय किंवा अन्नत्याग केलेला आहे, तर त्यासाठी एक सपोर्ट म्हणून मी इथं बसलेलो आहे. बरेच पत्रकार मला विचारतात की बाप म्हणून काय वाटतं, हा तुमचा कॉमन प्रश्न आहे. माझं असं मत आहे की मी जरी बाप असलो तरी शेकडो शेतकऱ्यांच्या ओटीत त्याला मी टाकलेलं आहे, शेतकऱ्यांच्या ओटीत टाकलं. त्यामुळे शेतकरी हाच त्याचा बाप आहे. आणि कर्जाच्या बाबतीत जर म्हणाला तर माझं काय आणि त्याचं काय कर्ज काही केलं तर माफ होणार नाहीये. तो जो बसलाय ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे. आता यासाठी शेतकऱ्यांनी घरात बसायचं का गावोगाव किंवा इथे येऊन आंदोलनात सहभागी व्हायचं, हे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांनी ठरवावं. सगळं सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी इथपर्यंत पोहोचतो असं नाहीये, पण त्यांनी त्याच्या गावात करावं, त्याच्या तालुक्यात करावं. ज्याला जसं जमतं तसं त्यांनी व्यक्त व्हायला पाहिजे. आणि जर शेतकरी काय आणि कोणीही जर व्यक्त नाही झालं, या सरकारला जाग कधीच येणार नाही. कारण सरकार, एक नागरिक म्हणून मी बोलतो की सरकार हा त्याच्या धुंदीत धुंद आहे. आता त्या बाबतीत मला माहित नाही, कारण तो त्यांचा आणि सरकारचा विषय. मी इथं त्याला पाठिंबा देण्यासाठी म्हणून मी इथं बसलो. विषय तोच आहे ना की सरकारने सर्वसामान्य माणसांसाठी सरकार आहे. सर्वसामान्य माणसांना काय उचित आहे त्याचा त्यांनी विचार केला पाहिजे.